आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आधीपासून एक परंपरा चालत आलेली आहे, ती म्हणजे खोबरेल तेल लावणं. प्रत्येकजण सांगत असतं आधीची लोकं, की खोबरेल तेल लावत जा, केस छान होतील. तर खरंच याने केसांना फायदा होतो का? आज आपण या व्हिडिओमध्ये खोबरेल तेल लावल्यामुळे जे काही फायदे आहेत ते बघणार आहोत. त्याचबरोबर खोबरेल तेल कुणी लावावं, कुणी लावू नये आणि ज्यांना लावायचं नाही आहे त्यांना काही अदर ऑप्शन्स आहेत का? याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. तर चला मग बघूया पहिल्यांदा, की खोबरेल तेल लावण्याचे फायदे काय-काय आहेत आणि ते कुणी लावावं. तर खोबरेल तेल तुम्ही ज्यांचा स्काल्प खूप कोरडा आहे, ज्यांच्यामध्ये काही डॅन्ड्रफ वगैरे नाही, प्लेन कोरडा स्काल्प आहे, ज्यांचे केस खूप रुक्ष होत आहेत, अशा लोकांनी नक्की खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेल हे त्यांच्यासाठी एक मॉइश्चरायझर ठरू शकतं. त्यामुळे केस स्मूथ बनतील, केस तुटणार नाहीत, केस शायनीज म्हणजे चमकदार होतील. खोबरेल तेलामध्ये लॉरिक ॲसिड असतं आणि हे लॉरिक ॲसिड केसांच्या मुळाशी जाऊन तिथे प्रोटीन साठवून ठेवण्याचं काम करतं. म्हणजेच केसांचं प्रोटीन वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे ते तुटत नाहीत आणि त्यांचं चांगलं पोषण त्यांना मिळतं. खोबरेल तेल कशाप्रकारे लावावं? तर खोबरेल तेल नेहमी लावताना थोडंसं कोमट करून केसांच्या मुळाशी म्हणजे स्काल्पला आणि त्याचबरोबर केसांच्या टोकांशी तुम्ही लावू शकता. रात्रभर खोबरेल तेल कंटिन्युअस लावून ठेवणं योग्य नाही आहे. कारण त्यामुळे काय होतं, की स्काल्प ऑइली जास्त बनतो आणि ते सगळं ऑइल कपाळावरती येऊ शकतं, चेहऱ्यावरती येऊ शकतं आणि त्यामुळे छोटे-छोटे कपाळावरती पुरळ उठू शकतात, पिंपल येऊ शकतात आणि जर तुम्ही ओव्हरनाईट जास्त प्रमाणात ऑइल लावला, तर काय होईल, की जे काही तेल असतं ते धुवून काढण्यासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात शॅम्पूचा वापर करायला लागेल. आणि जास्त शॅम्पूचा वापर केल्यामुळे परत तुमचे केस हे कोरडे व्हायला लागतील. त्यामुळे केसांच्या स्काल्पला आणि केसांच्या टोकांना लावणं इतकं सफिशियंट होऊन जातं आणि ते कमीत कमी अंघोळीच्या अगोदर 30 मिनिटं किंवा 1 तास, जास्तीत जास्त 2 तासापर्यंत तुम्ही ते ऑइलिंग करू शकता आणि त्यानंतर तुम्ही केस वॉश करू शकता. कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल कुणी वापरू नये, कुणाला हे योग्य नाही आहे. तर ज्यांचा स्काल्प खूप ऑइली आहे आणि ज्यांना कंटिन्युअसली एकदा शॅम्पू केल्यानंतर लगेच सेकंड डेला परत केस ऑइली होत आहेत, अल्टरनेट डे शॅम्पू करावा लागतो. म्हणजेच की केसांचा स्काल्प हा ऑइली आहे, त्यांच्यामध्ये खूप प्रमाणात डॅन्ड्रफ आहे. आता डॅन्ड्रफ हा ड्राय डॅन्ड्रफ असू दे किंवा ऑइली डॅन्ड्रफ असू दे, तो डॅन्ड्रफ हा डॅन्ड्रफच असतो. त्यामुळे स्काल्पला जर डॅन्ड्रफ असेल तर त्यांनी शक्यतो कोकोनट ऑइल अव्हॉइड करावं. कोकोनट ऑइल बऱ्याचदा काय होतं, की आपल्या घरातले सांगत असतात, की डॅन्ड्रफ झाला आहे, खोबरेल तेल लाव, की त्यांनी डॅन्ड्रफ पूर्णपणे कमी होऊन जाईल. पण हे अजिबात बरोबर नाही आहे. हे उलटं आहे, की जर तुम्ही डॅन्ड्रफ असेल आणि ऑइल लावला, तर केसांच्या म्हणजेच स्काल्पवरती जो काही मेलासेसिया नावाची बुरशी असते, त्या बुरशीला प्रॉपर तुम्ही खाद्य दिल्यासारखं होईल. कारण ती बुरशी ही तेलावरच जगत असते. त्यामुळं शक्यतो तेल अव्हॉइड करा, नाहीतर आणखीन जास्त प्रमाणात डॅन्ड्रफ हा वाढायला लागेल. तर आता ज्यांना खोबरेल तेल लावायचं नाही आहे, तर त्यांनी दुसरा ऑप्शन कुठला निवडू शकतात. म्हणजे कसं होईल, की जर ऑइल लावलं नाही तर जास्त कोरडे व्हायला लागतील. परत नेहमी आपण शॅम्पू वगैरे वापरतो, त्याने आणखीन ड्राय प्रमाणात व्हायला लागतील केस. तर अशा लोकांनी ॲलोवेरा जेल तुम्ही 1 तासभर अंघोळीच्या अगोदर ॲलोवेरा जेल लावू शकता, ज्याने केस स्मूथ पण राहतील, थोडंसं डॅन्ड्रफ कमी होण्यासाठी पण मदत होईल आणि अँटी डॅन्ड्रफ वगैरे लोशन तुम्ही वापरू शकता. जर खरंच तेल लावायचं असेल तर केसांच्या खालच्या बाजूला तुम्ही तेल लावू शकता. स्काल्पला अव्हॉइड करा. एक अर्धा तास बाकीच्या केसांना ऑइल लावा आणि अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूनी केस प्रॉपर वॉश करा आणि जर तुम्हाला मॉइश्चर हवंच असेल तर तुम्ही कंडिशनरचा वापर करू शकता. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जर खोबरेल तेलाला काही ऑप्शन असेल, म्हणजेच की सीरम्स वगैरे असे मेडिकेटेड सीरम्स असतात, की ज्याने तुमचे केस फ्रिझी होणं तुम्ही टाळू शकता आणि त्याच्याने डॅन्ड्रफसुद्धा होणार नाही. डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांच्यानुसार ते प्रिस्क्राईब करतील सीरम्स वगैरे, ते तुम्ही डेली रुटीनला वापरू शकता. अशाच काही स्किन किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटरला Instagram किंवा YouTubeवरती सबस्क्राईब करू शकता, क्लिनिकला व्हिजिट करू शकता.